छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी रयतेची सेवा केली तशीच सेवा करण्याची प्रेरणा मंत्री भरतशेठ गोगावलेंना मिळो अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये त्यांचे जंगी स्वागत करताना दिले। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदी शिवसेनेचे महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांची वर्णी लागली आहे। त्यानंतर प्रथमच मंत्री भरत गोगावले हे रविवारी पनवेलमध्ये आले होते। त्यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। पनवेलमध्ये येताच त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी त्यांचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। स्वागतावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकीत काझी, प्रभाकर बहिरा, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, पनवेल महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण, भाजप नेते अमरीश मोकल, रुपेश धुमाळ, प्रकाश खेरे, अमित ओझे, युवा नेते सतीश पाटील, केदार भगत, महेश पाटील, राकेश गायकवाड, समीर केणी, विद्या मोकल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी महाड मतदारसंघाचे आमदार भरतशेठ यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाड मतदारसंघामध्ये सलग 4 वेळेला विजय मिळवला आणि शिवसेनेच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी जे काम उभं केलं, त्यांचं व्यक्तिगत काम जे आहे ते काम पाहून शिवसेनेनं त्यांना यावेळेला कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांना या महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। भरतशेठ हे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे आहेत। भरतशेठ हे सामाजिकदृष्ट्या अतिशय जागरूक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्याच्या ज्या क्षेत्रात येते त्या महाड मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि त्यामुळे मला खरोखर त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या की त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी रयतेची सेवा केली तशी सेवा घडण्याची प्रेरणा भरतशेठना मिळो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आहेत, नितीन पाटीलजी आहेत, आमचे सर्व सहकारी मिळून आज आम्ही त्यांचं पनवेल शहरामध्ये स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देखील।